वनभोजनाच्या अंतर्गत आपण या झाडांशी मैत्री करायचं ठरलं होतं आणि त्यांच्याशी संवाद साधून नंतर मग झाड काय बोललं ते मला जाणून घ्यायचं आहे. हां स्वाती. झाड मला म्हटलं की स्वाती तू माझ्या खाली आलीस तर तुला कसं वाटलं? अच्छा. हां. मला झाड असं म्हणलं की जेव्हा माझी फांदे तोडतात तेव्हा मला फार वेदना होतात आणि फक्त हे मी तुला सांगतो आणि तू जशी तुझ्या गुरुजीची मैत्री करते तशी तू माझ्याशी करशील का? ओ छान. तुमचं बोलणंच झालं नाही वाटतं झाडासोबत. झालंय ना? तोपर्यंत बघा जमतं का. हां. मला कोणी तोडू नये असं तू प्रयत्न कर. हां, झाडं तोडू नये असं म्हणजे कुणी तोडू नये असं प्रयत्न कर. हां. झाड मला म्हणाला की शीतल तू माझी आजपासून मैत्रीण. हां, आजपासून तू माझी मैत्रीण. हां. मला झाड म्हटलं की नम्रता तू दुसऱ्यांना सांग की मला माझ्या पानं तोडू नका. माझ्या पानं तोडताना मला त्रास होतो. हां. कल्याणी तुम्हाला काय म्हणलं झाड? मला झाड म्हणालं की हे कल्याणी आज जास्त प्रदूषण होत आहे कारण फक्त झाड तोडल्यामुळे. ओके. हां, त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. हां. मला झाड म्हणालं की तू माझ्या सावलीत आलास मला खूप आनंद झाला. अश्विनी तुम्हाला काय म्हणलं झाड? मला झाड म्हणलं की अश्विनी तू माझ्याशी दोस्ती करशील का? ओके. हां, मग केली ना तुम्ही, आता झाली दोस्ती. हां. गजरीला काय म्हणालं झाड? हां, काय म्हणाल ग? बोललं ना झाड? बर. हां, इकडं बघूया जरा. मनीषाला काय म्हणालं झाड? मला झाड म्हणाला की तू माझी मैत्रीण होणार का? हां, मैत्रीण होणार का? ह्या आमच्या मुख्या मॅडम आहेत. त्या झाडाला बोलल्या नाहीत, मुख्या बोलल्या. हां. झाड मला म्हणालं की मी पहिले दुःखी होतो पण तुम्ही सर्व मुलांमुळे मी आनंदात झालो. हो, आज तुम्ही आलात म्हणून मला आनंद झाला असं झाड म्हणालं. हां. झाडांनी मला म्हणालं की तू आतापर्यंत किती झाड लावलेत? किती झाडं लावलेस रे प्रतीक्या? असं रागावून म्हणलं का कसं हक्कानं म्हटलं? बरं. आरती ताईंना काय म्हणालं झाड? झाड मला म्हणलं की तू माझ्या खाली आलीस तुला आनंद वाटलं का? तर पुन्हा मला असंच मला भेटायला ये. ओ, पुन्हा भेटायला बोलवलंय आरतीला. वा छान. हा, सोनूला काय म्हणलं झाड? मला झाड म्हणजे तू माझा मित्र आहेस. तू आता माझी मैत्रीण झालीस. हां. रुपाली. मला झाड म्हणालं की तुम्ही जसे आज संधे मित्र चुली मांडू भाकरे केल्या तसेच पुढच्या वर्षी वनभोजनाला येशाल का आमच्या? हां, पुन्हा इथंच याल का? हां. झाड मला काही बोलला नाही पण मी जेव्हा त्याला स्पर्श केला तेव्हा मला कळालं की झाडाला भावना आहेत व तो मला म्हणत आहे की मला दुसऱ्याला तोडू देऊ नको. तू माणसाला सांग की मला तोडू नको. हां. तुमचं मॅडम? मी जेव्हा पान तोडत होते तेव्हा झाड मला म्हणाला की तू माझे पान तोडू नकोस. मला त्रास होतोय आहे की नाही? तुला चिमटा घेतल्यास त्रास होतोय की नाही? तसं त्याला पण झाला असावा असं म्हणायचे. हां. मला झाड म्हणालं की तू खूप सुंदर दिसते. सुंदर दिसता? झाडाला बी कळलं खुशी सुंदर आहे म्हणून. हां. मला झाड असं म्हणाले की तू आता इथून जाणार मला रडू यायला. ओ, आता तू जाशील तर मला रडू येत आहे. हा, तुम्हाला काय म्हणलं झाड? फुल दिलं झाडानं? बरं. झाडानं फुल दिलं म्हणा. तुम्ही का पळताय? छान वाटलं झाडासोबत. ओके. हां. तुम्ही काहीच नाही म्हणलं? बोलणं चालू आहे, काही हरकत नाही. तर असं. हां, इकडं आहेत की आणखी? हां. दीक्षाला काय म्हणालं? मला झाड म्हणालं की तू इथून जाऊ नकोस. तू जर गेली तर मला फार वाईट वाटेल. ओके. हां. ममता ताईंना? मला झाड म्हटलं की तू माझी मैत्रीण बनशील का? मैत्रीण बनशील का? ओके. हां. मी जेव्हा झाडाची एक फांटी तोडत होते जेव्हा झाड मला म्हणालं की तू फांटी कशाला तोडत आहे मला दुःख होत आहे. म्हणजे जाणून घेतलंय. हां. तुमचं काही बाई? बरं. शीतल काय म्हणतायत? झाड म्हणाला की मी झाडला असं करत होते तेव्हा म्हणाला झाड मला त्रास होत आहे. बघा, या व्यतिरिक्तही मला बी झाडं म्हणाले बरं का की हे गुरुजी या तुमच्या आनंदाच्या झाडांना इथं आणून आम्ही पण आनंदी झालो आणि
हे सगळी गुणी लेकरं आहेत. किती छान भाकरी बनवतात, हे किती छान स्वयंपाक बनवतात आणि किती गुणवंत लेकरं आहेत. आणि या सगळ्या लेकरांना तुम्ही इथं आणलात गुरुजी आणि इथं शाळा भरवलात. आम्हाला खूप आनंद झाला, असं हे सगळी झाडं म्हणाले बरं का. आणि या झाडांबद्दल आपण सतत कृतज्ञता व्यक्त करूया बाळांनो. आज दिवसभर या झाडांनी आपल्याला थोडंसुद्धा ऊन लागू दिलं नाही, बरोबर आहे. आपण या झाडांमध्ये बराच वेळ सोबत राहिलो. आपले सगळे मित्र आणि आपले गुरुजी सगळे लोक आपण इथं राहिलोत. आणि या झाडाने आपल्याला खूप छान हवा दिली, सावली दिली. याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करूया.